कुठं चालला तर रानात दिवसभर मरमर आपल्याला का भूक लागली पोटाला. हा लागली का भूक? 4 टाइम गिळायचं तरी भूक लागतेच आपल्याला. अगं आई माझ्या मरणाचं काम पडते रानातून. तुला का भाकर मागितली, पैसे नाही मागितले, तुम्हाला कपडे नाही मागत, मला पोटाला अन्न मागवतोय ते सुद्धा द्यायना तुम्ही यार. अन्न मागवते मग 4 टाइम घेतात, सगळेच घेऊन गेलतात की. अरे सकाळी अर्धी भाकर दिली मला रात्रीची, ती बी अशी बराच वेळ भिजून ठेवावं लागली मग खाता आली. मग काय शिळं खायचंच नाही, शिळं फेकून द्यायचं का तसं? खातोय ना मी, काय म्हणलंय तुम्हाला, मला शिळच का वाटतं? तुमचं उरलेलं सगळं मी संपवतोय, पण मग मला आता काम बी करावं लागत. रानात जाऊन तुमची गुरं बघायचं, भरणं बघायचं, आणि मग परत पोटाला नसलं कसं काम करायचं? म्हणजे काम करायचं म्हणलं की पहिलं गिळायला पाहिजे ना, मगच काम होतं का? तसं काम होत नाही का? भूक लागते काम केल्यावर, माती वडावं लागते रानात. तुला आता आली का? तुला माहिती का कुठं काय पेरलंय, कुठं कशाला पाणी द्यायचं, काय सुकलंय माहिती तुला? करते का काम कधी रानात आली का बघायला? मी रानात येतच नाही. मी पहिलं सांगितलं होतं मी रानातलं काय करणार नाही. मग सांगितलं पण आता ती बी तुझ्या बापाने विचारलं होतं ना, नोकरी बरोबर शेती आहे का? ती विचारलं म्हणून काय जुना झाला काय? काय आता तुम्हाला जर लेकरांना नोकरी पाहिजेत, नवऱ्याला घरी शेती पाहिजे, आणि मग करायचं नाही म्हणलं, मी मेलो इथं करता एकूण खाऊ आम्ही. कुठे गेलं पोरग? कुठे गेलं? आसन घरात. दादेव कधी आला तू तुटून? काय लावलं झोपून बी द्यायना जरा, झोपून दे जरा. काय हो बाबा तुमचं? अरे जेवायचं म्हणलं तर तू ती म्हणते भाकर नाही. सकाळी खाल्लेलं काय झालं? अरे तिला नाही, पण तुला जन्म दिला ना टोनग्या, जरा लाज वाटू दे ना. बाप आहे भिकारी नाही. उपकार केला काय? जेल बघा सगळ्या दुनियाच्या आखरीतच केलं नाही का यांनी, सगळं आमच्यासाठीच करून ठेवलंय. अरे एवढा होता एवढा, तेव्हा आई मेली तुझी, तुझं दुखणं बाणं हागणं मुतणं, शाळा शिकवली, अरे वावर इकलं तुला नोकरी लागावं म्हणून, ही माझ्या ही अवस्था. लय मोठे उपकार केले फेडा. उपकार त्यांच्यासाठी काय बायको सोडून देऊ काय? नको सोडू, आई बाप परत भेटत कुठतरी, बायको भेटेल का? लाज लाज नाही रे राहिली तुम्हाला. तुम्ही आम्हाला एवढं बोलायची गरजच नाही. कुठं जायचं? मी मला 10-5 पोरं येतं का? दुसरीकडे जाऊ. तुम्ही नाही दिलं? एक काम करा, दिंड्या चालल्यात मारल्या चालल्यात बॅग आणून जाऊ दे त्यांना दिंडीत. हा दिंडीत जाऊ. आणि एक काम करा, माघारी येऊ नका, तिकडेच बघा काहीतरी. तुमच्यामुळे मकर आमच्या संसारात वाटलं. ही धरा बॅग आणि उचला निघा. मी पण जाणार आहे ठोकाट टाकीन. कुठं चालणार तू? दिंडीला चालल्यात ती, त्यांचं वय झालंय दिंडीला जायचं. जो वय का दिंडीला जायचं? कुठं जायचं? इकडं. कुठं नाही जायचं, गठुडा नाही बाबा माग. बाबा माग निघाला. लेकराला कळतंय, पोराला कळना. त्याला आज्याविषयी प्रेम, तुम्ही त्याला नाही. तुला जन्म दिलाय, तुला किव आहे ना, आणि त्या लेकराला किव येते. त्याला आजीची किव नाही येत. आज्यात येतो ना रोज 10-5 रुपये, त्यामुळे निघत आहे ती माग. अरे नुसतं कुपरीन धोत्रा होतं का पंढरपूर? मच्छर सुडते एखादी चादर बिदर काय नाही. एक काम करा, जाऊ तुम्ही चौकात दिंडी चालली समोर दिसले लोक जा. आणि दिंडीत जावा आणि परत येऊ नका, इकडे बघू नका घराची वाट. अरे जरा किव येऊ दे यार, नकाला का हाल करू माझी म्हातारपण. जा बरं तुम्ही जा. ऐक तुमच्या पाय आपण अरे नको यार, नको म्हातारपणी हाल जावा पटकन जावा. तुम्हाला सुखाचा संसार पाहिजेच नाही, लेकराचा नाही तरी. तुमच्यामुळे देतो बायका परत जा, परत येऊ नका अजिबात. अरे एवढं मोठं घरदार बांधून दिलेला का, नोकरी लावलं, माझ्या ही अवस्था तुमची. तर दिंडीत तरी कोण येऊन द्यायचंय मला? अशा अवतारात म्हणते नाही, कोण भिकारी का चोऱ्या माऱ्या करायला आलाय? अरे रक्ताचं पाणी केलं तुमच्यासाठी, एवढं घर बांधून दिलंय, लोकांच्या बांधाव जाऊन लोकांचं काम कष्ट करून का शिकवलं, लग्नाला एवढा खर्च केला, माझ्या ही अवस्था. धक्के देऊन नवरा बायकोनी घराच्या बाहेर काढलं, दिंडीत जा म्हणतात.
आता या अवतारात मला दिंडीवाले स्वीकारतील का? जवळ तरी उभं करतील का? म्हणजे चोऱ्या करणार असेल, भिकारी असेल आणि आमच्या बरोबर दिंडीत. काय परमेश्वरा, काही दिवस चालले रे माझ्यावर. ते लेकराला किंवा आले पण माझ्या पोटच्या पोराला किंवा नाही आली. पांडुरंगा, नाताला संभाळ, माझ्याशिवाय कधीच नाही राहिलं लेकरू एकटं. नाही करमायचं त्याला माझ्याशिवाय. आता याला नाही किंवा ना जावंच लागलं. मम्मीने पप्पाने तर त्याच्या बापाला पाठवले, म्हणजे बाबाला पाठवले पर दिंडीत. म्हणजे कसली होती, ह्यांना मानलं पाहिजे ना राव. कसले काय त्यांनी पर जन्म दिला तरी तसं काय. पैसे नाहीत आता ते जेवायचे कुठं, ते पण प्रश्न. पैसे नाहीत त्यांच्याकडे. मला लई वाईट वाटतंय. मी पण जाणार होते दिंडीत पण मम्मी पप्पा जाऊन देत नाही. काय रे, काय झालंय? का म्हणून रडतो? हो का, मला दुखायला लागले. बाबांना तरी घरी आणा, नाही तर मला तरी दिंडीत पाठवा. बघा मग काय होतंय ते. असं काय बोलत होतो? बाबाला काय घरी आणायचं परत? आणि मग मी कधी राहिलो का त्यांच्याशिवाय. लयच कौतिक बाबा तुझं एक. खरंच आहे तुझं. लगेच बाबाला घरी घेऊन यायचं, म्हणजे बाबाला बळच हाकलून दिलं आणि बाबाला घरी घेऊन यायचं परत. नाही तर मग मला पाठव त्यांच्यासोबत. हा, तुला कशाला जायचं त्यांच्यावर? निंडीत येत असत का लहान मुलांनी? अभ्यास कोण करायचा? मी करू का तुझ्यावरचा अभ्यास? काय लाका तू यार काय लागलंय रे, दोघं बसलात रे माहिले विचाराने. अरे ह्यो कसला तापला या. आपलं मग काय झालं, तू लक्ष आहे का नाही? मुस्काडा दुख लावून येत. मला काय माहिती तापलाय म्हणून ती रडत बसलाय. जेवला नाही सकाळ धरून जेवला नाही. बाळा कशात टेन्शन घेतलं तू एवढं? बाबांना तरी घरी आणा, नाही तर मला तरी दिंडीत पाठवा. बाबांना? हा, बाबांना कशाला घरी आणायचं? नाही तर मग मला पाठवा दिंडीत. तुझं काय काम आहे? अभ्यास पण करायचा. मी करू का? आता वरून जेवत पण नाही. जा. जेवत पण नाही? हा, अरे बाबा यार, पर महिन्यानी. आता वर नाही जेवत. अरे काय वाटतं का नाही तुला? जेवत नाही म्हणजे? अवघडच आहे का पोराचं. चल घरात चल. ताप आलाय तुला. चल चल घरात. कुठे? चल चल उठ लवकर उठ. चल चल दवाखान्यात जायचं आपण. चल. नाही तर डॉक्टरला बोलून घे. काय हो करायचं आता? माझं डोकं गुंतलंय. डॉक्टर येऊन गेला तरी पोराचा ताप उठला नाही. कसलं फना तापलंय. नुसतं बाबा बाबाच करतोय. काय करावं आता म्हणून? अवघडच झालंय. सकाळ धरून खाल्लं नाही काही. त्याला म्हणलं गोळ्या घ्यायच्या, थोडं खा. नाहीच म्हणतोय. बाबा जवळ येत नाही तेवढं खाणारच नाही. नाहीच लय लक्ष दिलं तर पोरगं हातातून जायचं. मला तर काय करावं तेच कळा नाही. आणायचं काय घरी? घरी आणायचं काय म्हणजे मग काय पोरगं जाऊ द्यायचं काय? आणावंच लागेल. तू कशी बोलती राशी येड्यावाने? आणायचं मग आता तेच विचारते तुम्हाला चांगलं. आणायचं का काय माघारी परत? आणायचं आता बघायचं कुठून इतक्या मोठ्या दिंडीत. ती बी नाही, फोन बी नाही त्यांच्याकडे. आता काय करायचं? माझं डोकं जाऊ झालं. आणि दिंडी कुठं गेली असं ना, कुठं नाही. आणि त्यांनी खाल्लंय का नाही ती बी माहित नाही. खाल्लंय का म्हातारे गेलंय कुठं राहिलंय. हो ऐका ना, चला चला आपण जाऊ बघून येऊ पुढे. जाऊ पण एक काम कर, पोरग घरात काय पोराला ठेवून जाते का आता? हा ते बी खरंय बा. पोराला घे. चल बरं बघून. हा ए साई, चल साई उठ. चल बाबाला बघायला जायचे. चल 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 चल. हळूच जरा. बाबाला म्हणलं की लगेच ताराच उठलाय. बघ बाबा.
बाबा आता आम्हाला खरं खरं सांगा, आम्ही पंढरपूर पायी पायी जात आहोत आणि आमच्या सोबत एवढे वारकरी आहेत हा ना, हा ना. आणि त्या वारकऱ्यामध्ये आम्हाला तुम्ही दिसले नाही. काय बाबा नेमकं तुम्ही अचानक आमच्या दिंडीमध्ये आलात? आणि काय आता तुमचा नेमकं? तुमची सगळ्यांची माफी मागवतो मी. इकडे या रस्त्यावर आपल्याला आहे ना, सावकाश तुम्हाला नाही विचारलं ना मी कुणाला, बळच तुमच्या दिंडीत घुसलोय मी. आता हे साहजिकच आहे ना हो. नाही ओळख नाही पाळख, परत दिंडीत कुणीतरी असं अचानक उठलं की मग पिशव्या उचकणं, चोऱ्या माऱ्या हा प्रकार होता. त्यामुळे तुम्ही मला विचारणं साहजिक आहे. अनोळखी माणूस आहे, तुमचं काही गेलं की यार हाच माणूस आपल्यातला नाही, नवीन आहे. माझ्यावर तुम्ही करताल. आता माझी मजबुरी हो, म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे कपडा काहीच नाही. माझ्या सुनाची पोराची भांडणं झाली, त्यांनी हाकारले. मग आता काय करायचं? पुढे तुमचे भानगावचं आहे. बाणगावचे का तुम्ही? हो, भानगाव. तुम्ही बाणगावचे ना बाबा, चला आमच्याकडे येताय ना तुम्ही. चला आता दिंडीमध्ये तुम्हाला चला, जे संघ तुमच्या पोरं- टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आमच्या दिंडी संघ नेऊ, तुमची समजी सोय करू. अजिबात कुठलीच अडचण तुम्हाला येऊन देणार नाही. आणि तुम्हाला घरी कोणी सांभाळलं नाही किंवा तुमच्या मुलांनी सांभाळलं नाही, सोनीने सांभाळलं नाही, तरी आम्ही तुम्हाला तिथून आल्याच्या नंतर आळंदीला नेऊ. धर्मशाळेमध्ये तुमची सोय अतिशय सुंदर सोय करू. काय विषय नाही. झालं काय नेमका प्रॉब्लेम काय झाला? तुम्हाला मुलांनी काढलं का घराचं? का काढलं? तुम्ही कसे काय निघाले? तुमच्या आमच्या दिंडीमध्ये आले कसे काय? आले कसे काय? आता काय होतं, आता म्हातारं म्हणलं की काम धंदा होत नाही ना हो. त्यांना वाटतं पण नाही आम्हाला काम. आश्चर्य वाटलं ना तुम्ही अचानक आमच्या दिंडीमध्ये आला. हा ना, हा ना, तुम्हाला कारण, विचारायला पाहिजे होतं बुवा, अं, तुमच्या बरोबर येऊ. अनोळखी माणूस जर आमच्या दिंडीमध्ये आला तर काय होतं, आम्हाला तुमच्या थोडंसं बरोबर विचारणं- राहिलं विचारावं लागणारच ना. हा. मुलाचं तुमचं काय झालं नेमकं? तेच राहत राहणार काम. सून आपट आहे हो. सोनापेठे. हा, सुनले आपट काय आहे. मग म्हणते त्रास राहायचंच नाही म्हणते इथं. तुम्ही तुमची व्यवस्था करा. चला तुम्ही तुमची व्यवस्था तुम्ही करा. सोनन वगैरे सगळं काय तुम्हाला आहे का? हे सगळं लेखाच्या नाव करून दिलं ना हो. म्हणून तुम्हाला ते- हवं तो कोणी सांगितलं होता? हा ना, हा ना. आता तुम्ही मोकळे राहिले आणि आता तुम्हाला कोणी सांभाळलं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही आमच्या दिंडीला आलेत ना आता, मग इथून पुढे तुम्ही आहे ना, आलं का लक्षात? तुम्हाला कोणी घ्यायला आलं काय न आलं काय, तुमचं अन्य पाण्याची राहण्याची खायची सगळी सोय होऊन जाईल. आणि दिंडी परत आल्याच्या नंतर आम्ही तुमची सगळी सोय करू. आळंदीला घेऊन तो का जाऊ. तो का पोरगण सून तो काही राहिली माझी. तो का येऊ दे त्यांना आलं त्यांना बी विचारतो. तो का ना, बघा ना अहो, त्या पोराला लहानाचं मोठं केलं. लहानपणीच आई वारली त्याची, शिकवलं, नोकरी लावलं, आणि ही सून बघा. हो का, हे माझं पोरग नातू आणि सून आले बघा. काय झालं बा? आजारीस तू? काय रे, कस काय आजारी पडले? दुसरा काढला त्यांनी तुमचा. का ग, तुला लाज नाही वाटत का? तुझ्या सासऱ्यांना बाहेर काढते, आई वडील नाही का तुला? हा, कसं सांभाळ? आईला वडिलाला बाहेर काढलं तर चालेल का? असं बघा, हे असं हे का शिकलेले लेकरं असे? तुझा मुलगा पण तुझा. अरे मग आता मी अरे चाललो तुला होतो पण ना, आले कळतं का नाही कशाला? जरा बापा आले बरोबर कशाला कसं तुम्ही? वागावं आपण? आता घेऊन जाऊ का हे लेकरू पण? तुम्ही पण एका मुलाचे आई वडील आहेत ना, त्यांनी पण तुम्हालाच केलं. मग आता मी काय करू? मग आता तुमचं लेकरू आजारी पडलं, तुम्ही आले इकडे, मग आता मी काय करू शकतो? चला आमच्या बरं मागे. कशासाठी? नाही तुम्ही एकदा हाकलून दिलंय ना त्यांना, आता काय माघार न्यायचं नाही, काय नाही. आम्ही त्यांची सोय बघतो. आता हे मला घेऊन हा, जाणार. आम्ही त्यांच्या पाठीशी येत. आता तुला काही वाटलं नाही का? तुझ्या आई वडिलाला तू असंच केलं असतं का? वारकरी देवासारखे असतात आणि तुम्ही त्यांना सुद्धा उलट बोलतात. माझी व्यवस्था खायची प्यायची राहायची यांनी सगळी सोय केली करतो त्यात. आतापर्यंत. असं काय केलं की म्हणजे? माणसाला देणे कामच आहे. अरे तुझा बाप आहे त्यो, तुला समजायला पाहिजे त्यो. तुला पण एक मुलगा आहे, तुला पण पुढे असं केलं. आम्ही पहिले का कसं बोलते? अहो, जन्म दिलाय, मग आता तुम्ही सांगा, असं वारकऱ्यांना लेकरं उलट बोलत माझी काय अवस्था असेल? काय काय असं वागतात का? हा? त्यांच्या पाया पड, त्यांची माफी माग. हा? मोठ्या माणसाला असं नाही करायचं कधी. हा? पाया पडा, त्यांच्या पाया पडा, पाया पडा, पडा पाया, पड बापाचे पाय, बापाला बाहेर काढ. पड सासऱ्यांचे पाय. असं वागतात का सासऱ्यांबरोबर? माफी माग सासऱ्यांची, माफी माग. चुकलं आमचं. नाही परत असं वागणार. अजिबात असं वागत नाही. बाबांना घरी न्या आणि चांगलं सांभाळा. नाही, काय आता आहे ना, आता आहे ग, ना. वडिलांसारखं सांभाळायचं त्यांना.
उद्या तुला पण सून येणार आहे. बाबा चुकलो. आता आहे ना आता माफी माग माफी माग आता मी वारीत निघालोय. याला दवाखान्यात न्यायची काळजी घ्या, मला जाऊ द्यायची. दवाखान्यात आणलं त्याला आम्ही. दवाखान्यातून आणले त्याला फरकच पडला नाही. परत मला जावं लागलं. तुझी चूक तुला आता कळली ना काय होतं मग. तुमचं जर तुम्हाला प्रायचित्त भोगायचं असेल, याला मी घेऊन जातो कुठं, पुढच्या मुक्कामापर्यंत. तिथं तुम्ही तुमचे कपडे आणि आपल्याला खर्च आहे पैसे घेऊन यायचे. आपण सगळे पंढरपूरला जाऊ. चालतंय? आमच्या दिंडीत चला. आमच्या हा यांच्या आमच्या दिंडीत. इथं हो, तुम्ही घरी आता आम्ही जातो. चला बाबा आमच्या बरोबर. चला चला बाबा, चला. चला बाबा चला. गाणं वाजवी तो वाजवी, गाणं वाजवी वाजवी, गाणं वाजवी.